नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये ए ग्रुपला एका सदस्यापासून भीती वाटायला लागलेली आहे। याचबद्दल तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी एमटी मीडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, ए ग्रुपला ज्या सदस्यापासून भीती वाटायला लागलेली आहे तो आहे मित्रांनो सूरज। कारण मित्रांनो, आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं की सत्याचा पंचनामा हा टास्क आहे तो सुरू होता आणि त्यामध्ये आपल्याला ए टीमचे काही सदस्य अरबाज, निकी, वैभव, जान्हवी चर्चा करताना दिसत आहेत। त्यामध्ये अरबाज असं म्हणतोय की आपल्याला सूरज आणि पॅडी दादा यांच्यापासून सावध राहायला हवं, कारण ते आपल्याला पुढे जाऊन त्रास देऊ शकतात आणि ते स्ट्रॉंगसुद्धा आहेत। म्हणजेच काय मित्रांनो, तर सूरज कॅप्टन्सी टास्कमध्ये कॅप्टन होण्यासाठी ज्या जिद्दीने आपल्याला खेळताना दिसला आणि त्याने आपला जो गेम आहे, आपली जी ताकद आहे ती दाखवायला सुरू केल्यापासून अरबाज आणि त्याची मंडळी आहे त्यांच्या मनात कुठेतरी भीती निर्माण झाल्यासारखी आपल्याला दिसतीये। मित्रांनो, कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरज पूर्ण आपली जी जान लावून खेळताना आपल्याला दिसलेला आहे आणि आता तो न घाबरता घरामध्ये खेळताना दिसतोय। त्याला आता गेम काय असतो, टास्क असतात ते कसे करायचे हे सगळं आता त्याला माहीत झालेलं आहे। त्यामुळे त्याची भीती आहे ती निघून गेलेली आहे आणि सूरज आहे तो आपल्याला आता चांगल्या प्रकारे खेळताना दिसतोय। पण मित्रांनो, कॅप्टन्सी टास्कमधला सूरजचा रुद्र अवतार पाहिल्यानंतर अरबाज आहे त्याच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण झाली आहे। तर अरबाजला वाटत होतं की माझ्याशिवाय ताकदवर या घरामध्ये कोणीच नाही आहे। मित्रांनो, ए टीम आहे ती आता सूरजला थोडीफार का होईना पण घाबरलेली आहे। मित्रांनो, डर होना चाहिए और डर जरूरी है। मित्रांनो, तुमचं काय मत आहे सूरजविषयी? सूरज आता ज्या प्रकारे घरामध्ये आपल्याला खेळताना दिसतोय, त्याला चांगल्या प्रकारे गेम आहे तो समजताना दिसतोय त्याबद्दल, आणि अरबाज आणि त्याच्या मंडळीमध्ये कुठेतरी थोडी का होईना पण भीती निर्माण झालेली आहे सूरजविषयी, त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।